हॅलो नमस्कार, मी नंदिनी तुमचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे। आज आहे श्री गणेश जयंती व तुम्हा सर्वांना श्री गणेश जयंतीच्या खूप खूप अशा शुभेच्छा। तर श्री गणेश जयंतीनिमित्त आम्ही आलो होतो मंदिरामध्ये। त्या गणपतीच्या मंदिरामध्ये भव्य दिव्य असा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि जागरण आणि गोंधळाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला होता। तर भरपूर भक्तजन व मंडळी आलेली होती। सर्वांनी या महाप्रसादाचा खूप असा छान पद्धतीने लाभ घेतला। तर आम्हीही त्यानिमित्त दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी आम्ही इथे गणपतीच्या मंदिरात आलेलो आहोत। तर इथे चालू आहे जागरण आणि गोंधळाचा कार्यक्रम, बघू शकता तुम्ही। तर छान अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला होता आणि भरपूर भक्तजन आले होते। तर दरवर्षीप्रमाणे इथं याही वर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम होता। तसं 5-7 वर्ष झाले हा गणपतीची स्थापना करून। मी अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे पूर्ण डिटेलमध्ये मंदिर। तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर हाही व्हिडिओ पुढे कंटिन्यू करत आहे मी, तर नक्की बघा। आणि हो, व्हिडिओ स्किप न करता कृपया पूर्ण बघा आणि व्हिडिओला आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा। आणि जर सबस्क्राईब केला असेल तर तुम्ही बेल आयकॉन नक्की क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा केव्हा व्हिडिओची अपलोड करेल तेव्हा तुम्हाला वर नोटिफिकेशन मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्ही मिस न करता तुम्हाला पाहायला मिळतील। ह्या मंदिराचं विशिष्ट वैशिष्ट्य आणि महत्त्व जर सांगायचं झालं तर हे मंदिर चहूबाजूनी शेती आहे आणि आतमध्ये वसलेलं आहे। तर मंदिराचा आजूबाजूचा एरिया आणि वातावरण खरंच खूप प्रसन्न असं आहे आणि मंदिर हे गावाशेजारीच आहे, त्यामुळं ना खूप भक्तजन येतात, लांब लांबून इथे येतात। आणि मुळात सांगायचं झालं तर हा गणपती नवसाला पावणारा आहे। तर माझाही इथे नवस पूर्ण झालेला आहे, जो काय आहे काय नाही तुम्ही नंतर कधीतरी तुम्हाला सांगेन। आणि खूप महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर इथलं नियोजन फार सुंदर आहे। इथले जे कार्यकर्ते आहे, जे इथलं नियोजन बघतात वगैरे, ते सर्व असं खूप छान पद्धतीनं सगळं हँडल करतात। म्हणजे महिलांना जेवण्याची पद्धत वेगळी साईडला आणि पुरुषांचं वेगळं, आणि इथल्या तिथं पाणी वगैरे सर्व काही इथं खूप सुंदर पद्धतीनं असं सुविधा आहे। तर बघा, जेवणामध्ये होता वरण भात पोळी, वांग्याची भाजी आणि शिरा। तर खूप छान असा आम्ही महाप्रसादाचा असा लाभ घेतलेला आहे आणि छान वाटलं इथं येऊन मंदिरात। आणि दरवर्षीच आम्ही येतो, प्रत्येक चतुर्थीला तर येतोच आणि महाप्रसादसुद्धा घ्यायला आम्ही येतो। तर हा अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, पूर्ण बघितला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा, धन्यवाद।